श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2133व्या भागाचा मी पठण करीत आहे। आज फाल्गुन शुद्ध दशमी गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026। गुरुवाणी पुष्प 18 या ग्रंथातील अध्याय 1 शारदीय नवरात्र उत्सव या अध्यायातील पुढील भागाचे मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, शारदीय नवरात्र उत्सवाची वेदिका पूजा, उपवास, वरुण पूजा, देवता स्थापना, मालाबंधन आणि अखंड दीप प्रज्वलन इत्यादी विविध अंग आहेत। वेदिका पूजा म्हणजे छोटेसे शेत, शेतातील काळी माती आणून त्यातील कचरा काढून पत्रावळीवर त्या मातीचा विधभर लांबी रुंदीचा व योग्य त्या उंचीचा सपाट ढीग करावा। ह्यात हाताच्या बोटांनी उभ्या आडव्या नांगरणी केल्यासारख्या रेषा माराव्यात। मग गहू, साळी, बाजरी, हरभरा, मोहरी, करडई, तांदूळ, तीळ, मूग, जवस यापैकी आपापल्या पद्धतीप्रमाणे 7 प्रकारची धान्ये हळदीच्या पाण्यात रंगवून घ्यावीत। नंतर आपण तयार केलेल्या वेदिकेची वेदिकायै नमः असे म्हणून हळद, कुंकू, फुले वाहून पूजा करावी। त्यानंतर हळदीत रंगलेली 7 धान्ये सप्तधान्यभ्यो नमः असे म्हणून त्या वेदिकेवर पेरावीत। पर्जन्याय नमः असे म्हणून त्या धान्यांवर पाणी शिंपडावे व नंतर त्यावर वरुण देवतेची स्थापना करावी। त्याकरता त्यावर तांब्याचा किंवा मातीचा कलश ठेवावा। आपण आपल्या परंपरेनुसार वरुणाची स्थापना करून त्यावर नारळ ठेवावा। काही जण तामन ठेवून त्यात अक्षता घालून उपास्य देवतेची स्थापना करतात। नंतर त्या वरुण कलशाची पूजा करावी। त्यानंतर टाक, मूर्ती, तांदळा यापैकी देवी ज्या स्वरूपात असेल त्याची स्थापना करावी। स्थापना करताना विड्याची 2 पाने एकावर एक ठेवून त्यावर कुंकवाने अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून देवीचा टाक किंवा मूर्ती जे काही असेल ते ठेवावे। विड्याच्या पानांचे देठ देवाकडे ठेवावेत। 9 दिवस रोज षोडशोपचारे पूजा करावी। देवीची प्रतिमा जागेवरून 9 दिवस हलवू नये। फुलाने हलकेसे पाणी शिंपडावे व उपचार करावेत। फुले रोज बदलावीत। सुकून गेलेली फुले कडक होऊन देवीला टोचतात, म्हणून ती रोजच्या रोज काढून ताजी फुले वाहावीत। सकाळ संध्याकाळ आरती करावी। रोज नैवेद्यासाठी गोड पदार्थ करावा। देवीची स्तोत्रे, आरती, जोगवा म्हणावेत। श्री ललिता सहस्त्रनाम म्हणावे। सौंदर्य लहरी, देवी, अथर्वशीर्ष इत्यादी जे शक्य होईल त्याचे पठण करावे। उत्सवाच्या वातावरणामुळे मनात चांगल्या भावना येतात। घरात व सर्वत्र आनंदी उत्साही वातावरण निर्माण होते। देवीचे सतत स्मरण, स्तवन केल्याने स्फूर्ती निर्माण होते। या प्रत्येक स्तोत्राचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे। अखंड दीप प्रज्वलन, शक्तीचे स्वरूप असलेल्या तेजोमय दीपाची प्राणप्रतिष्ठा करावी। दीपाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जाड धातूची समई किंवा नंदादीप वापरावा। हा दीप स्थापन करताना पुढील मंत्र म्हणावा व हात जोडून प्रार्थना करावी। ओम भो दीप देवरूपस्त्वं कर्मसाक्षी यविघ्नकृत यावत नवरात्री समाप्ती स्यात् तावत अत्र स्थिरो भव। दीपाची पूजा करून त्याला प्रज्वलित ठेवण्यामागे सुद्धा विशिष्ट उद्देश आहे। ही तेजाची पूजा आहे। भगवंतासमोर तेजाची पूजा केल्याने आपल्या हृदयातील तेजोमय भाव जागृत होतात। तेजानेच तेजाची पूजा करावी अशी संकल्पना त्यामागे आहे। दीप 9 दिवस अखंड लावून ठेवावा। तेल संपल्याने किंवा काजळी काढताना जर दीप चुकून शांत झाला तर काळजी करण्याचे कारण नाही। दीप पुन्हा लावावा। परंतु सगळं व्यवस्थित असताना जर दिवा शांत झाला तर थोडा विचार करावा। कुलदेवतेची प्रार्थना करावी, क्षमा याचना करावी, जप करावा।
यासाठी 2 समयांची योजना करावी. त्यामुळे एखादा दीप जरी शांत झाला तरी दुसरा तेवत राहतो व दीपाचे अखंडत्व टिकून राहते. श्री ललिता सहस्त्रनाम हे वेदातील सत्याला उजागर करते. हे परादेवतेचे सगुण वर्णन करते, पूजेचे मार्ग दाखवते आणि तिच्या कृपा प्रसादाची पद्धत स्पष्ट करते. ललिता सहस्त्रनामाच्या पठणाने तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पुरवल्या जातात. तिचे नाम हे कल्पवृक्षाप्रमाणे आहे. पुरुषांनी पठण करताना त्यातील ओंकाराचा उच्चार करावा. स्त्रियांनी ओंकाराचा उच्चार न करता पठण करावे. दुर्गा सप्तशती. दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या स्तुतीपर अनेक श्लोक आहेत, ज्याद्वारे भगवतीला आळवले जाते. विश्वाचे कल्याण करणारी कल्याण रूपिणी, भौतिक सुखाचा वर्षाव करणारी नारायणी, मोक्षप्राप्ती करून देणारी निर्वाण सुखदायिनी, ज्ञानामृत पाजणारी त्रिनेत्री अशा अनेक नावांनी देवीची स्तुती त्यात केलेली आहे. देवीची सतत स्तुती केल्याने प्रज्ञा जागृती होते. नवरात्रात दररोज विशिष्ट संख्येने सप्तशतीचे पाठ करावेत. हे पाठ पूजकाने स्वतः किंवा उपाध्यायांकडून करून घ्यावेत. यामध्ये देवीची भरपूर स्तुती आहे. हे भगवती, तू इतकी दयाळू आहेस की तुझ्या नुसत्या स्मरणाने भक्तांचे भय नाहीसे होते. भक्ताने तुझे स्मरण केल्यास तू त्याला विद्येचे दान देतेस. तू भक्तांचे दारिद्र्य आणि दुःख नाहीसे करतेस. अशा स्तुतीपर पाठाचे पठण केल्यास किंवा करून घेतल्यास देवी कुळाचे कल्याणच करते. सौंदर्य लहरी. सौंदर्य लहरी हे शक्तिस्वरूप ज्ञानावर आद्य शंकराचार्यांनी रचलेले स्तोत्र आहे. सौंदर्य लहरीचे श्लोक पापापासून मुक्त करतात. हे भक्तियुक्त अंतःकरणाने म्हणावेत. देवीच्या उपासनेसाठी या श्लोकांचे पठण करणे हा अतिशय आनंददायक अवर्णनीय असा अनुभव आहे. म्हणून असे श्लोक घरी मोठ्या आवाजात म्हटले पाहिजेत किंवा सर्वांनी एकत्र बसून म्हटले पाहिजे. यातूनच सर्वांच्या कल्याणाची इच्छा केली पाहिजे. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात देवालयात पहाटे असे श्लोक म्हटले जायचे. तसेच दुपारी व संध्याकाळीही म्हटले जायचे. श्रीसूक्त सेवा. श्रीसूक्ताची आवर्तने उपाध्यायांकडून करून घ्यावीत. मालाबंधन. नवरात्रात देवीसाठी रोज मालाबंधन करावे. यात पहिल्या दिवशी विड्यांच्या पानाची माळ बांधावी व नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपाप्रमाणे मालाबंधन करावे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशी तिची नाना रूपे व त्याप्रमाणे नावे आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी रक्तवर्णी म्हणजेच लाल रंगाच्या फुलांची माला करावी. नंतर झेंडू, सोनचाफा, बेलपत्री, शेवंती, तुळशीच्या मंजिऱ्या, नंतर पांढरी सुवासिक फुले यांची माला अर्पण करावी. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.